हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आपल्याला योगिनी एकादशीपासून ते आषाढी एकादशीपर्यंत आपल्याला कोणती सेवा करायची आहे, विष्णू भगवानांची आपल्या विठ्ठलांची कोणती सेवा करायची आहे त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. तर ही माहिती आपल्याला स्किप न करता शेवटपर्यंत पाहायची आहे. आणि हो, आपल्या जर चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल आज, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि कमेंटमध्ये लिहायचं आहे श्री स्वामी समर्थ. तर बघा, आजपासून आपल्याला सेवा करायची आहे. आज आहे योगिनी एकादशी, कारण उद्या लवकर संपणार होती सूर्योदयाच्या अगोदर, म्हणून आजच आपल्याला योगिनी एकादशी साजरी करायची आहे. तर आपल्याला आजपासून, तुम्हाला जर हा व्हिडिओ आज आला, उद्या आला, परवा आला, तर तुम्ही कोणत्याही दिवसापासून तुम्ही सुरुवात करू शकता. अगदी तुमच्याकडून जरी 5 दिवसाची जरी सेवा घडली तरीही खूप चांगलं आहे. तर बघा, आता आषाढी एकादशीला आपल्याला काही दिवसच राहिले आहेत, म्हणजे 15 दिवस आहेत. तर आपल्याला प्रत्यक्षात वारीत जाता आलं नाही म्हणून दुःख करायचं नाही. आपल्याला ह्या स्तोत्राचं पठण आपल्याला आपल्या घरामध्ये अगदी साध्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. तर योगिनी एकादशी ते आषाढी एकादशी रोज एक वेळ आपल्याला ठरवून न चुकता तुम्हाला जे सांगणार आहे ते स्तोत्र तुम्हाला पठण करायचं आहे. किंवा जर तुमच्याकडे ते स्तोत्राचं पठण करणं तुम्हाला शक्य नाही किंवा तुम्हाला वेळ मिळत नाही, तर तुम्ही घरातली कामं करता करता यूट्यूबवर लावून त्या स्तोत्राचं तुम्ही श्रवण करू शकता. न चुकता आपल्याला रोज सकाळ संध्याकाळ त्या स्तोत्राचं आपल्या घरामध्ये आवाज किंवा श्रवण झालंच पाहिजे. कारण की या स्तोत्रामध्ये प्रचंड अशी ताकद आहे आणि ते नुसते ऐकले तरी ते अनेक पटीने आपल्याला लाभ होत असतात. तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी देणारी आणि दुःख दैन्य दूर करणारी ही एकादशी आहे. तर ह्या एकादशीच्या निमित्ताने आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपल्याला त्या स्तोत्राचं आपल्याला समाप्ती करायची आहे. म्हणजेच की तिथून आपण दुसरी सेवा घेतली तरी चालणार आहे. बघा, तर त्या स्तोत्राचं नाव आहे विष्णू सहस्त्रनाम. खूप सोपी सेवा आहे, विष्णू भगवानांची सेवा आहे. ते केवळ एकादशी पुरतेच म्हणायचं नाही, तर आपल्याला या दिवसापासून ते पुढच्या आषाढी एकादशीपर्यंत आपल्याला म्हणायचं आहे, ऐकायचे आहे किंवा रोज आपल्याला म्हटलं तरी चालणार आहे. त्याचा लाभ आपल्याला खूप असा होणार आहे. आता बघा, जर आपण एखाद्या व्यक्तीचं नाव घेतलं तेव्हा त्या पूर्ण व्यक्तीचं आपल्या डोळ्यासमोर व्यक्तिमत्व राहते. तसंच आपल्या विष्णू भगवान 1000 नामामधून त्यांचे वैविध्यपूर्ण कार्य आपल्या डोळ्यासमोर राहते. म्हणून विष्णूंच्या नावाबरोबर त्याच्या कार्याचीही उजळणी आपल्याला होत असते. याच हेतूने महाभारत काळापासून विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र मोठ्या भक्तिभावाने म्हटले जात आहेत. तर बघा, या विष्णू सहस्त्रनामाचे फायदे आपल्याला या ठिकाणी मी सांगणार आहे. तर आर्थिक, वैवाहिक, सामाजिक, राजकीय प्रश्नातून आपल्याला मार्ग मिळवून देत असतो आणि आपले जे काही अडचणी असतील त्या पण आपल्या दूर होतात. गर्भधारणेसंबंधी समस्या आपल्या या ठिकाणी दूर होत असतात. गर्भसंस्काराच्या वेळी स्तोत्र ऐकले असतात, बालकावर चांगले संस्कार होत असतात. म्हणून ग्रहदशा कुठलीही असो, विष्णू सहस्त्रनामाचे पठण केल्यामुळे मन शांती लाभते, भय कमी होते आणि संकटावर मात करण्याचे बळ आपल्याला मिळत असते. मुलांचे अभ्यासात मन लागत नसेल, घरात वादविवाद होत असतील, तर विष्णू सहस्त्रनामाचे सामूहिक पठण करणे खूप चांगला लाभदायक ठरत असतो. म्हणून विष्णू सहस्त्रनामाचे पठण कसे व कधी करावे? तर बघा, कोणत्याही स्तोत्राचे पठण व स्पष्ट उच्चार अतिशय महत्त्वाचा असतो, तरच स्तोत्राचा योग्य परिणाम आपल्यावर होत असतो. तर हे मंत्र उच्चार मोठ्याने म्हटल्यास सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि मनावर सकारात्मक बदल दिसून येतात. स्तोत्र पाठ नसेल तर आपल्याला यूट्यूबवर विष्णू सहस्त्रनामाचं अनेक व्हिडिओ आपल्याला उपलब्ध आहेत. रोज सायंकाळी दिवे लागणं झाली की मोठ्या आवाजात हे स्तोत्र लावायचे आहेत. स्तोत्र केवळ कानावर पडून उपयोग नाही, तर त्याचे शब्द डोळ्यासमोर असले तर लक्ष विचलित होत नाही. म्हणून स्तोत्र श्रवणाबरोबर हातात पोथी घेऊन त्याचे नित्य पठणही करावे, म्हणजे मन एकाग्र होण्यास मदत होते. तर बघा, न चुकता आपल्याला आजपासून 15 दिवस आषाढी एकादशीपर्यंत आपल्याला ह्या स्तोत्राचं पठण करायचं आहे, श्रवण करायचं आहे. तर ह्या स्तोत्राचे फायदे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले आहे आणि कसं करायचं आहे ते पण मी सांगितलेले आहे. तर ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरायचं नाही. आजच्या व्हिडिओचा शेवट मी इथंच घेते. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आजची झालेली सेवा मी स्वामीचरणी अर्पण करते आणि इथंच व्हिडिओचा शेवट घेते. बाय बाय सगळ्यांना.